मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा पुजारी. आज मी तुम्हाला दोडक्याची चटणी कशी करायची ती रेसिपी सांगणार आहे. त्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य काय लागते ते बघा. हे सामान आहे. दोडक्याचे साल, 4 मिरच्या घेतल्या आहेत, एक चमचा जिरं घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि हे आहे खोबरं आहे. आता आपण ह्याची दोडक्याची चटणी करूया. तुम्ही सामान बघू शकता काय काय घेतलं आहे मी. ते दोडक्याचे साल धुवून पुसून घेतलेले आहेत आणि मी कढई तापवायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा तेल टाकूया. 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण पण टाकू शकता. लसूण, तीळ हे पण तुम्ही टाकू शकता. मी ऑप्शनल आहे, तुम्ही लसूण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लसूण वगैरे नसेल आवडत तर ही लसूण हे ऑप्शनल आहे. चांगलं तेलामध्ये मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे. तुम्हाला आवाज येत असेल मिरच्यांचा तडतड होत आहे. नंतर त्यामध्ये आपण टाकूया हे खोबरं. हे पण छान खरपूस होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लाल होऊ द्यायचं नाही आहे खोबरं. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि हे छानपैकी खरपूस होईस्तोपर्यंत भाजायचं आहे. जर तुम्ही गॅस मोठा केला तर हे खोबरं सगळं जळून जाण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही तुमचा गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. पण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं. नंतर आपण टाकणार आहोत हे खोबऱ्याचे साल, दोडक्याचे साल टाकणार आहोत आपण सगळे. हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे साल दोडक्याचे. आणि दोडक्याचे साल धुवून स्वच्छ करून पुसून घ्यायचे आहे. नाहीतर मग कसं होतं की आपण जर ते ओलेच टाकले ना तर चटणी, आपण ही आठवडाभर चटणी फ्रीजमध्ये करून ठेवू शकतो. आणि जर आपण ओली तशीच वापरली तर लवकर खराब होण्याची शक्यता असते. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर पण मस्त भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्येच. इकडे खोबऱ्याचा मस्त वास येत आहे. तुम्ही बघू शकता बिलकुल खोबरं मी जळू दिलेलं नाही आहे. हे छानपैकी तेलात भाजलं गेलेलं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स आपले. आता ते थंड करायला आपण ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हे थोडंसं थंड करायला ठेवूया आपण. हे सगळं थंड झालेलं आहे. मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि थोडीशी साखर
थोडीशी साखर टाकायची आहे मिक्सरमध्ये. आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून ते सगळं भाजून घेतलेलं सगळं टाकलेलं आहे आणि आपण आता ते बारीक करून घेऊया. हे बघा, ही चटणी मिक्सरमधून आपण छानपैकी बारीक केलेली आहे. जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही फोडणी देऊ शकता, नाही तर असंच तुम्ही खाऊ शकता. अशाच छान छान रेसिपीला पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.